दिशेला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच गणेश पाटील, सूर्यकांतदादा पाटील, आपण लगेच सामन्याला सुरुवात करा प्लीज. आणि सर्व संघाचे कॅप्टन आपण देखील बोट टीम थोडंसं आम्हाला वेळेचं सहकार्य, कारण स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक संघाने आम्हाला थोडंसं वेळेचं सहकार्य करा. स्वागत. जाऊया आपण तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्माननीय रजनीश पाटील, ज्वाली सिनियर 44 संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि कामत शिवसेना उपविभाग प्रमुख सन्माननीय रजनीश पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. विनोद, हा ना तेच विनोदजी थांब ना, इंटरला जाऊ. मग इंटरला जाऊ, थांब. अलाउन्स केले देतो, काढून ठेव सर्व. बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना. एका बाजूला कान्हाई पाये तर दुसऱ्या बाजूला जनमान सरवली. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड पिलपास, नाणेफेक जिंकून प्रथम शतक करणारा संघ आपण पाहतोय जनमान सरवली. सलामी जोडी दिनेश आणि रविकांत. तर वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीनं पहिले षटक गोलंदाज भरत चौधरी, भरत पाटील, दिनेश आणि रविकांत ही सलामी जोडी. आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट ताडमॅनला. इनफिल्ड म्हणून चांगले शतरक्षक धावण्याची संधी. एका धावेने संघाचा श्रीगणेशा धावसंख्या होती बिनबाद 1. हॅलो, आदरणीय तेजस्वी काटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे, जॉली ट्रॉफी 2025 ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आदरणीय तेजस्वी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं तेजस्वी काटेकर तुमचं मनस्वी स्वागत. बॅट्समन नेक्स्ट बॅट्समन शिवाजी. बॅट्समन नेम चंद्रकांत. नेक्स्ट बॅट्समन जातो चंद्रकांत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारुती 55 क्रॉस करतोय आणि या ठिकाणी मात्र अक्रॉस द ऑन साईडचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर स्क्वेअर ऑफ विकेट. आपण चेंडू पाहिला डीप मधून चांगले क्षेत्ररक्षण एक धावण्याची संधी. एका धाब्याने संघाची धावसंख्या 1-2. ओव्हर क्रमांक पहिलं. नाणेफेक हाळल्यानंतर कान्हाई पाय प्रथम करतो फलंदाजी. महत्वाचा फलंदाज
रविकांत हा बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये तो चंद्रकांत. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केला, अतिशय चांगला फटका निश्चितच आपण पाहिला. शतरक्षक दक्ष होतो मात्र चेंडू त्याला कॅरी करता आला नाहीये. चांगला उत्तम प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. शॉट डीपमधून आपण चांगले शतरक्षण पाहिलं. स्क्वेअर ऑफ विकेट. दिनेश सोनदेवी टेमगरे संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली तो फलंदाज दिनेश. धावसंख्या 3. हलक्यात फक्त चेंडूला ऑफ साईडला खेळलं गेलं. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक धावण्याची संधी, एक धावणी संघाची धावसंख्या 4. 1/4 ओव्हर क्रमांक पहिलं. खरं आता पहिल्या ओव्हरमधून साजेशी कामगिरी स्कोरबरोबर दिसत नाही. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 4. चांगली गोलंदाजी आपण पाहिली भरत पाटील याच्या माध्यमातून, ज्यानं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त खर्च केले 4 धावा. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय गावदेव काटे या 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने काटे संघाचा कॅप्टन आपण कुठेही जाऊ नका. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू मात्र बॅटची आउटसाइड घेऊन एस्ट्यांच्या मागे निश्चित आपण पाहिला होता. एसटी रक्षक भोळा याला मात्र तो चेंडू कॅरी करता आला नाहीये. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावणी संघाची धावसंख्या 5. पहिल्या ओव्हरमधून थोडीशी संत सुरुवात, साजेशी कामगिरी स्कोरबोर्ड दिसत नाहीये. जाऊया तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर कॅमेरामन आपण थोडंसं स्टेज कव्हर करा. व्यासपीठावर मंचावर सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय संतोष शंकर पाटील दादांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे आणि त्यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. आदरणीय शरदजी म्हात्रे आपण आपल्या शुभास्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला मोलाचं सहकार्य ज्यांच्याकडनं प्राप्त झालं, ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे ते मान्य श्री संतोष शंकर पाटील भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केला जातोय. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि नेहमीच्या स्पर्धेचे गोड अर्पण राहील असा मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित जॉली स्पोर्ट्स कामतगर सिनियर 40+ संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर रजनीश पाटील यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित.
चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू मात्र बॅटची आउटसाईड घेऊन जातो स्टँडच्या मागं. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. 2 बाद 9. ओव्हर क्रमांक दुसरं. गोलंदाज रवी, न्यू बॅट्समन न्यू बॅटल केशव. फलंदाज थोडासा सफल झाला होता. चेंडूला उकाळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बीट होतो फलंदाज. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे ती फक्त आणि फक्त 9. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आता मात्र चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडऑफवरून लॉंग ऑफला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव, 1 सिंगल. या एका धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकांची अंती धावसंख्या होते ती 10. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर फक्त 5 धावांची सरासरी. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी आणि या नामांकित मंडळीमध्ये आपण पाहतोय भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक सन्मान्य मनोज मोतीराम काटेकर साहेब यांचे सुपुत्र चिरंजीव तेजस काटेकर, युथ आयकॉन भिवंडीचं यंग जनरेशन युवा नेतृत्व या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय. या परिसराचे भावी नगरसेवक म्हणून खऱ्या अर्थाने सध्या आपण काटेकर या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला अपार मोलाचं सहकार्य केलेलं आहे. ही स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न होण्यामागे ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तेजसजी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. युथ आयकॉन भिवंडीकरांच्या मनावर धीरजाकडे एक यंग जनरेशन युवा नेतृत्व या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज भोलेनाथ. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात फक्त चेंडूचा सन्मान केला जातो. चेंडू जातो मिडअपला. चांगलं क्षेत्ररक्षण एकदम घेण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे सत्य 11. कानाई पाये संघाला अजूनही संधी आहे. सामन्यामध्ये कमबॅक असेल, मोठा स्कोर अवेलेबल करायचा असेल तर चांगली धावसंख्या होणं फार गरजेचं आहे. पहिल्या 2 ओव्हरचा आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थाने संघ थोडासा बॅकफुटला आहे. साजेशी कामगिरी स्कोरबोर्डवर दिसत नाही आहे. धावसंख्येत फक्त आणि फक्त 11. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज भारत 55 क्रॉस करतो. रॅटम राऊंडचा मार करताना गोलंदाज भोलेनाथ. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू पडल्यानंतर खाली येतो. विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस होता. मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाजाला खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. अंधधुंदी खेळण्याचा प्रयत्न पाहिला. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आले नव्हते. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज भोलेनाथ. स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज दिनेश. या ठिकाणी मात्र चेंडूला उडावला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दक्ष क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्र दीपक फटका येतोय. चेंडू जाते आउट ऑफ पार्क. आता मात्र एक मोठा फटका, ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण पाहिला दिनेशच्या बॅटमधून. धावसंख्या साने पुढे धावसंख्या होती ती 17. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो. ज्वाली ट्रॉफी 2025च्या स्पर्धेचं थरार. बघा मित्र, या स्पर्धेचं देखील फार मोठं वैशिष्ट्य आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाची जेवणाची एक उत्तम सोय. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना अराउंड द लेग त्रिफलाचीत फलंदाज बाद. खऱ्या हाताने यष्ट्या सोडून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला फलंदाजाचा. यष्ट्या दाखवल्या आणि ते गोलंदाजांना वाकवले असं म्हटलं तर बाबू ठरणार नाही. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी भोलेनाथ त्याच्या माध्यमातून. फलंदाज अराउंड द लेग त्रिफलाचीत बाद.
शिवाजी. ज्वाली ट्रॉफी 2025 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं या स्पर्धेचं आयोजन, निसर्गरम्य असं वातावरण. भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठं तलाव या जिल्ह्यातील आणि त्या तलाव शेजारी या स्पर्धेचं एक उत्तम आयोजन आपण पाहतोय. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू जातो शॉट कव्हरला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या दुसरीच्या प्रयत्नामधून महत्त्वाची विकेट. शिवाजी भोरे आहे फलंदाज बाद. आज भोलेनाथ वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रेट करता आली नाही. टप्पा पडल्यानंतर तसा टर्न झाला, चेंडू ऑफ साईडनं जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 18, 3 षटकांच्या अंती धावसंख्या 18. प्रत्येक ओव्हरचा आपण जर अपडेट पाहिलं तर फक्त आणि फक्त प्रत्येक ओव्हर मागून 6 धावा. बॉल टू रन इक्वेशन आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू मागे फक्त आणि फक्त एक धावेचं गणित आहे. आता मात्र शेवटच्या अंतिम ओव्हरला प्रारंभ सुरुवात आपण पाहतोय. गोलंदाजी येतोय संघाचा कॅप्टन संतोष पाटील. पिंटू या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथार स्लॉगोर हाणामारीचं षटक देत ऊर्जाला आपण म्हणू शकता. आणि गोलंदाज पिंटू लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज केशव. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा असेल तर फटक्याची निवड किंवा चेंडूची निवड करणं फार गरजेची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. स्विच करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅट आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज केशव याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. धावसंख्या सध्या आहे ती फक्त आणि फक्त 18. आता मात्र चेंडू सुंदरसा फ्लिक केलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक देखील दक्ष. वा बॉल कॅच. अतिशय उत्तम झेल कॅरी केला जातोय. महत्त्वाचा विकेट. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल. चेंडूला स्विच हिट केलं होतं. अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता अंदर आईच. तो मैदानामधून दत्ताजी पवार आपण देखील कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. वरालदेवी ताडे संघाचं कॅप्टन दत्ताजी पवार आपण देखील कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या.
वेलकम नीलमजी भोईर, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विनायक हलकासा अपील, पंचांना प्रश्न विचारला, पंच संमत नाही. चेंडू जातो शॉर्ट ताणमेलला. एक धावगणीची संधी, एका धावेने संघाची धावसंख्या 19. तर उर्वरित फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी. वेलकम दत्ताजी पवार, वेलकम. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. जर फटक्याचे नितांत गरज तो फटका आपण पाहिला. फलंदाज चांगदेवेच्या बाटमधून चांगला दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र चेंडूवर सुंदरसा टॅप केलाय, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यास दुसरीच्या प्रयत्नामधून आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज चांगदेव याची खेळी मात्र संपुष्टात. अति घाई आणि कुठेतरी संकटात नाहीये. पहिली धाव अति वेगाने स्वतः गोलंदाज फलंदाज धावशीत बाद होते. तिथे 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 28. अरविंद पाटील आदरणीय अरविंदजी पाटील सिनियर फुटबॉल संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आपण देखील प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. धन्यवाद. 28 धावा झालेल्या आहेत आणि बीजाचं लक्ष असेल 29 धावांचं. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. मित्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून आज उपस्थिती पाहतोय, डीजे थोडासा आवाज दे. या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय, भिवंडीकरांच्या मनावर राज्य करणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, यंग जनरेशन, युवा नेतृत्व, युथ आयकॉन आणि भावी नगरसेवक म्हणून खऱ्या अर्थानं सध्या आपण ज्यांच्याकडे पाहतोय, भिवंडी मनपाचा माजी उपमहापौर सन्माननीय मनोज मुत्रेम काटेकर साहेब यांचे सुपुत्र तेजस काटेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी शशिकांत पाटील यांना विनंती करेन आपण आपले शुभ असते या मान्यवरांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर करावं. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा, मान्यवरांचा, पाहुण्यांचा. ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे आणि सर्वतोपरी ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या मान्य श्री तेजस मनोज काटेकर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील सगळं मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. धन्यवाद. धन्यवाद.
आणि याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे स्पर्धेचा आधारस्तंभ आदरणीय नरेशजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय नरेश दादा म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. गेली सातत्याने 3 दिवस देखील त्यांची आवाज आपण उपस्थिती पाहतोय. दादांच्या माहितीसाठी चालू सामना 2 दिग्गज संघामध्ये एका बाजूला कानी पाय तर दुसऱ्या बाजूला जयनमान सरवली. कानाई पाय संघाने प्रथम फलंदाजी केली, 4 षटकांचे धावा केले 28 आणि विजयाचं लक्ष्य मापक 29 धावांचं. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मानकोली O2 कालुराम केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. मान्यवर कक्षामध्ये आज आपण पाहतोय कामतगर गावचे युवा नेतृत्व मनोजजी काटेकर साहेबांचे सुपुत्र तेजेश मनोज काटेकर साहेब उपस्थित आहेत. नक्कीच कामतगर गावचे उद्योजक उद्योगपती समाजसेवक नरेशदादा म्हात्रे यांचं देखील मंचावर शुभ आगमन झालेले आहे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत जॉली ट्रॉफी 2025 मध्ये. नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय आज स्पर्धेचा 3रा दिवस जॉली ट्रॉफी 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी कामतगर येथून जॉली न्यू 40+ कामतगर आयोजित क्रिकेट के रंग जॉली ट्रॉफी के संग आजच्या 3ऱ्या दिवसातून पहिल्या फेरीचा 2रा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यातून पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे जय गावदेवी काटेई संघानं. आणि बघूया 2रा सामना मैदानामध्ये सुरू आहे. कानाई स्पोर्ट पायी आणि जय हनुमान सरवली या सामन्यातून विजेता आणि जय गावदेवी काटेई असा पुढील सामना आपण खेळणार आहोत. सलामीर जोडी संतोष पाटील उर्फ पिंट्या या नावाने जास्त फोकस आणि फेमस आहेत आणि सिनियर खेळाडू भरत पाटील. दोन्ही चांगले संघ आहेत. कानाई स्पोर्ट पाये संघाचे विजय भुरे या संघासाठी नेहमीच ज्यांची अपार मेहनत पाहतोय दिनेश असतील, रविकांत भाऊ असतील, चंद्रकांत यांनी या संघबांधणीसाठी अपार मेहनत घेतली आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. विजयाचं लक्ष्य 24 चेंडूमध्ये 29 आणि गोलंदाज झालेत संघाचे सिनियर खेळाडू रविकांत. वरालदेवी तलावाच्या सानिध्यात वसलेली ही कामतगर गावची स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीतून आपण पाहतोय जॉली ट्रॉफी 2025. पहिला चेंडू पिंट्या पाटील यांच्यासाठी. बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या मागे उचललाय. एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवर. पिंट्या पाटीलनं स्वतःचा आणि जानमन सरवली संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय. नक्कीच या स्पर्धेच्या आपण पाहिलं तर सुपर 3 मध्ये 2 संघांचा प्रवेश निश्चित झालेला आहे. पहिल्या दिवसातून जय बजरंग घोरसई, कालच्या 2ऱ्या दिवसातून वीर तानाजी दापोडी आणि आज बघूया 8 संघामधून कुठला संघ या स्पर्धेच्या अंतिम सुपर 3 मध्ये पोहोचतोय. आज जॉली न्यू 40+ संघाला देखील संधी आहे घरच्या खेळपट्टीवर. मात्र बघूया आज फाईट असेल जय गावदेवी काटेई संघाची, जय हनुमान सरवली संघाची आणि नक्कीच स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघ देखील एक चांगला संघ आहे. आजच्या ग्रुप C मधून हा चेंडू आलाय वाईट. पंच गणेश पाटील आणि सूर्यकांत मोरे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. तेजेश पाटील युवा नेतृत्व आणि भावी नगरसेवक म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं होतं अगदी शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व काटेकर. तेजेशजी काटेकर एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आहेत. युवा जनरेशन मनोजजी काटेकर साहेबांचे चिरंजीव तेजेश मनोज काटेकर. बघूया 2ऱ्या धावेचा चांगला प्रयत्न झालाय. 2 धावेनं भरत पाटीलनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 4 बनवायचे 29. आज पहिल्या सामन्यातून एकता सारंगाव संघाला पराभूत करून जय गावदेवी काटेई संघ स्पर्धेच्या 2ऱ्या फेरीमध्ये पोहोचली आहे.
या सामन्यातून विजेत्या संघाबरोबर त्यांचा पुढील सामना असेल. इथे चेंडू उडवला, बघूया चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच तिथे डीप मधून विजय भुरे चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील 2. धावसंख्या 6 वर पोहोचली आहे. विनोदजी काटेकर वेलकम. या स्पर्धेसाठी अपार मेहनत जितू मामा, विनोदजी काटेकर असतील, अवी पाटील, शरद भोईर, विकास पाटील, मयूर चौधरी, शशिकांत पाटील, सुधीर अमन, वीरू पाटील, संतोष बाबारते, भास्कर झुंजार, विजयदादा पाटील, अमोल पाटील, नागेश श्रीगिरी, कालूराम जोगलेकर, ऑल टीम. हा चेंडू टर्न केलाय, बघूया चेंडू चालला अगदी ऑन साइडला, गोलीच्या रप्पाने चेंडू चाललाय अगदी कडक चौकार. वेलकम संदेश भाऊ, मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे हा चेंडू अपील जरूर केली, पंच सहमत नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव. सिंगलला धावसंख्या डबल अंकामध्ये 11 वर जाऊन पोहोचली आहे. ओके, जेव्हा जेव्हा हे स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरीमध्ये आपण स्पर्धा पाहतोय तेव्हा नक्कीच नरेशदादा म्हात्रे असतील आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे सलग 2 टर्म माजी उपमहापौर मनोजजी काटेकर साहेबांचं नेहमीच आपल्याला योगदान पाहायला मिळतोय. गावासाठी आणि गावाच्या नावासाठी या व्यक्तिमत्वांचा नेहमीच आपण सहभाग पाहिलेला आहे. कुठलाही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्याची मदत नेहमीच या व्यक्तींकडून आपण पाहिलेली आहे. चांगला फटका पिंट्या पाटीलच्या बॅट मधून, हा चेंडू चाललाय अगदी तलावाच्या दिशेनं. चौकाराने धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त धावा लागलेत. जानमान सरवली संघाच्या फलकावर 29 बनवायचे आहेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये 14 आलेत, म्हणजे 15 आलेत. आता 14 ची गरज आहे. 18 मध्ये 14 सोपी समीकरण झालेलं आहे. के शरदजी म्हात्रे यांनी देखील सलग 3 दिवस स्पर्धेला उपस्थिती दिली. संदेशजी चौधरी असतील, नरेशदादा म्हात्रे असतील, रजनीश पाटील, विलास पाटील, जॉली कामतकर, सिनियर 40+ चे खेळाडू सचिन पाटील असतील, त्यानंतर विनोद पाटील असतील, सर्वच खेळाडूंनी, राम पाटील, सर्वांनीच उपस्थिती दिलेली आहे. जॉली ट्रॉफी 2025 साठी नक्कीच आपण पाहिलं तर नरेशदादा म्हात्रे यांचा संघ जॉली स्पोर्ट रेग्युलरचा एक उत्तम कामगिरी करताना या संघाला देखील आपण पाहिलाय. आणि 40+ म्हटलं तर सिनियर 40+ संघाने सध्या सिनियर 40+ मध्ये आपल्या संघाचं रँकिंग नंबर 3 वर नाव कोरलेलं आहे. मात्र आज नवीन 40+ संघाला संधी आहे. बघूया आज मयूर चौधरी खास खेळ पाहण्यासाठी त्यांचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे पाहायला मिळतील. अरविंद पाटील वेलकम, क्या बात आहे. अरविंद पाटील देखील आज आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहेत. चांगले खेळाडू आहेत. जॉली स्पोर्ट सिनियर 40+ चे इथे लेगबाईचा इशारा पंच गणेश पाटील यांचा. धावसंख्या 16, 13 ची गरज. 17 चेंडू मध्ये 13. अरविंद पाटील, सचिन पाटील आणि विनोद पाटील जॉली सिनियर 40+ चे 3 आधार स्तंभ आहेत. त्यानंतर विलास पाटील, रजनीश पाटील, शैलेश पाटील सारखे कित्येक चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. दिलीप फौजदार असतील, चांगली टीम आहे. हा चेंडू सुरेख चेंडू आपण पाहतो. आज विजय भुरेनं गोलंदाजीची धुरा दुसऱ्या ओव्हर मध्ये आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. 2 मध्ये 1 दिली, लेगबायच्या स्वरूपात आहे. बघूया आता येणारे चेंडू आहेत 16 आणि धावा बनवायचे 13. 16 मध्ये 13.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू टाकलाय. इथे नक्कीच आपल्या भिवंडीच्या क्रिकेटच्या नियमावलीनुसार हा चेंडू डॉट आहे. एकदा यष्टीरक्षकाने चेंडू पकडला तर त्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव फलंदाजांना घेता येणार नाहीये. विजय भुरेनं चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आपण पाहिलं तर सलग 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेकले, फक्त 1 धाव. हा चेंडू देखील सुरेख टाकलाय. डिफेन्सिव्ह फटका, इथे निशाणा चुकलाय. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण अपूर्ण. फलंदाज पिंट्या पाटील, धावचेत बाद. मित्रांनो, क्रिकेट खेळताना स्वतःला सांभाळ. आपण नक्कीच आपले वय वर्ष आता 40+ झालाय. 1 धाव जाईल, चौकार जाईल, षटकार जाईल, त्याचा विचार करू नका. स्वतःच्या परिवाराचा आणि स्वतःचा विचार आपण नक्कीच करा क्रिकेट खेळताना. कारण की आता उष्णता देखील वाढलेली आहे आणि तुम्ही झेल घेताना कॉलिंग करा एकामेकाला, हे महत्वाचं आहे. कारण की आपल्या मागे आपला परिवार आहे. डीजे धन्यवाद. तेजस्वी काटेकर, आपलं देखील मनापासून खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी मनोज काटेकर साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. जॉली ट्रॉफी 2025 मध्ये पुन्हा एकदा आपलं मनस्वी खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय तेजस्वी काटेकर. धावसंख्या 18. विजय भुरेचे चांगले प्रयत्न आहेत. बघा फलंदाज आलेत रवी चौधरी. इथे स्लॉग सेफ, काय सुपर टायमिंग, क्या बात आहे. अगदी हा फटका केल्यासाठी ज्ञानेश्वर मुकादम, भरत पाटील अगदीच पाहिले तर ऑफ स्टंपच्या खूप पुढे उभे होते आणि ते विजय भुरेला ते एष्ट्या दाखवल्या होत्या. अगदी ते हुशारणी होते की चेंडू मला याच दिशेने येईल आणि त्याच दिशेनं चेंडू आला आणि त्या दिशेनं त्याला सीमारेषा पार पाठवलाय. चौकारासाठी धावसंख्या 22. आता 12 मध्ये 7. यांनी तर या स्पर्धेमध्ये कमालच केलेली आहे. सध्या इंस्टावर जे गाणी लाईक साठी फॉलोअरसाठी वाजतायत, तो कुठलाही गाणी त्यांनी गेले 3 दिवस ते वाजवला नाहीये. अगदी चांगले लोकगीत, कोळी गीत सलग 3 दिवस ऐकवलेत. आमच्या अगदी संपूर्ण 40+ चे खेळाडू खुश आहेत. क्या बात आहे. धन्यवाद डीजे आकाश. अगदी मनाला आनंद देऊन जाणारे गाणी आहेत. गाण्याचे बोल चांगले आहेत, संगीत चांगलं आहे. आता संगीत समजत नाही ना गाण्याचे बोल समजत नाही, नुसतं डीजे. इथे इनसाइड आउट, चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू चालला डीप एस्टा कव्हरला, क्षेत्ररक्षक पोचलेत. चांगली फिल्डिंग रवी चौधरीच्या बॅट मधून. या 2 धावा आलेत. 2 धावेने संघाची टोटल 24. 24 धावा लागलेत. 24 धावा 13 चेंडू मध्ये आलेत आणि आता 11 मध्ये 5. 11 चेंडू मध्ये फक्त 5 धावा. एक सिंगल.
3 धावा दूर आहे. 23 बनलेत. आता 9 मध्ये 3 गोलंदाज आलेत. केशव संघातील एक सर्वात चांगले गोलंदाज म्हणून केशव यांच्याकडे पाहिलं जातोय. चांगला फटका इथे आपण पाहतोय रवी चौधरीच्या बॅट मधून. चेंडूला अगदी डीप मिड विकेट रिझन मधून फेल केलं गेलाय. भरत पाटील आज चांगले खेळलेत. सलामीला आलेत. 2 चौकार 2 डबल 1 सिंगल. हा चेंडू काहीसा स्वेर आहे. पंच गणेश पाटील आमच्याकडे वल्लायत. स्कोर इज लेवल. चेसिंग इज कंपल्सरी. ज्ञानेश्वर मुकादमला चेसिंगचं सांगायची गरज नाही. तुफान पिंपळा संघाला त्यांनी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चेसिंगच्या बलावर पराभूत केलं होतं. चांगला फटका. एका धावेची गरज आणि सेफ फटका. आणि इथे पहिला विजय जय हनुमान सरवली संघाच्या खात्यामध्ये. हार्ड लक टफ लक. विजयजी पुढे ऑल टीम कान्हे स्पोर्ट पाहिजे आपण आलात. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं देखील आभार. जीवनजी सापळकर यांचं देखील मंचावरती शुभ आगमन झालेलं आहे. तसेच नितीनजी प्रशांतजी सापरकर आहेत. धन्यवाद प्रशांतजी सापरकर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. नितीनजी पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला आपण प्रशांतजी सापरकर आणि नितीनजी पाटील यांना सन्मानित करू. सर्वप्रथम आपण टॉस करूया. चला नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. सामन्यावर खेळाडू भरत पाटील आपण देखील येऊन थांबायचे. संघनायक आपण देखील या. आपण नाणेफेकी केल्यानंतर नक्कीच सामन्यावर ट्रॉफी देऊ आणि मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे देखील आपण जाणार आहोत.